मी प्राध्यापक नारायण बनसोडे दहिटणे शेळगी या प्रभागामध्ये काम करत असताना या भागामध्ये जवळपास आज आम्ही ज्या भागामध्ये फिरत आहोत तिथून जवळपास जर आपण बघितलं शेळगी आणि दहिटणे हा रस्ता, मित्रनगर ते दहिटणे हा रस्ता, या दोन्ही रस्त्याच्या कामासाठी आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी जवळपास 18 कोटी रुपये निधी या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिला। या भागातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज आणि पाणी 99% कामं या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि यासाठी जवळपास 55 ते 60 लाख रुपयाचा निधी या भागातील नागरिकांसाठी, विकास कामासाठी मालकांनी उपलब्ध करून दिला। आरोग्याच्या दृष्टिकोनातून हॉस्पिटल शेळगी दहिटणे या भागामध्ये नव्यानं उभं राहत आहे। त्याचबरोबर अनेक भागामध्ये या ठिकाणी आपण बघितलं नगरामध्ये छोटी छोटी उद्यानं या ठिकाणी साकार करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी सातत्यानं होत आहे। आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे की मालकांनी ज्या पद्धतीनं मालकाचं ध्येय आहे की दहिटणे शेळगीचा भाग हा जुळे सोलापूरच्या धर्तीवर विकसित करायचा आहे, त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की राहिलेली लोकांची जी काही कामं आहेत ती सुद्धा या ठिकाणी 100% आम्ही पूर्ण हां या भागामध्ये खऱ्या अर्थानं जर बघितलं तर लोकांच्या गुंठेवारीचा खूप मोठा प्रश्न या भागामध्ये आहे आणि तो गुंठेवारीचा प्रश्न 100% मालकांनी या ठिकाणी सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे। गेल्या 4 महिन्याच्या खाली या ठिकाणी मालकांनी गुंठेवारीच्या संदर्भामध्ये खूप मोठं शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं होतं। लोकांचा हा एकच प्रॉब्लेम आहे की या शेळगी दहिटण्यासारख्या हद्दवारच्या भागामध्ये गुंठेवारीचा जो प्रश्न आहे तो 100% या ठिकाणी आम्ही सोडून पूर्ण करू। लोकांना एक खूप मोठा दिलासा या ठिकाणी दिला। विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भरपूर 2012 पासून 17 ते निवडणूक मी माझं ते 3रं क्रम आहे। त्या भागातील खूप आणि विकासाचे लोकांचा प्रतिसाद आहे आम्हाला। या भागातील महिलांचा तरी लाडकी बहीण म्हणून योजनेचे खूप आनंदाचं बहीण या ठिकाणी आम्हाला मतदान करते। या ठिकाणी 100% मी ग्वाही देते। तसेच धन्यवाद।